कोल्हापुरातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। बैठकीला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत बोलताना सीटूचे जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक हे एक आव्हान असल्याचं सांगितलं। देशात लोकशाही टिकणं गरजेचं असताना भाजपनं त्याला बाजाराचं स्वरूप आणलंय। भाजप विचारांची लढाई विचारांनी लढू शकत नसल्यामुळं ते गैरमार्गाचा वापर करत असल्याचा घणाघाती आरोप यादव यांनी केलाय। कारण देशात लोकशाही टिकली तरच हा देश आणि तुमचा आमचा हक्क टिकणार आहे। आज केंद्र सरकारपासून राज्य सरकार असेल, महानगरपालिका निवडणुका असतील, यात जर काय नाकारलं जात असेल तर लोकशाही नाकारली जाते। या निवडणुकीकडे पाहिलं तर ही निवडणूक लोकशाही प्रक्रिया बनत असताना तिला बाजाराचं स्वरूप भारतीय जनता पक्षाने आणलेलं आहे। हे भारतीय जनता पक्षाचं बाजाराचं स्वरूप इतक्या टोकाचं आहे, माझा गेल्या 4 दिवसात आमच्या दुकानदारांना त्रास द्यायला चालू केलेला आहे। आमचा शेडगे नावाचा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षाने त्याला टोक केलं, लोकसभेच्या निवडणुकीत केलं, विधानसभेला केलं आणि आताही केलं। म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याला नामोहरम करणं, विचाराची लढाई विचारत न करणं हे भारतीय जनता पक्षाच्या रेकॉर्डचा भाग नाही। त्यांनी लढाई ही मिसयूज पद्धतीने करणं, गैर पद्धतीने करणं, लोकशाही नाकारून करणं अशी त्यांनी चालू केली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप पोवार यांनीही भाजपवर निशाणा साधला। सध्या देशात सर्वत्र जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप केला। मुळातच धर्मावर जातीवर तेढ निर्माण करण्याचं काम बीजेपी सरकार करत, त्याला आवर घालणं हे पहिलं कर्तव्य आपलं आहे। त्याला जर वाचवलं तर आपला देश राहील, नाहीतर देशाचे तुकडे होण्याची शक्यता आहे। तुम्हाला सांगतो की भारताची घटना आहे म्हणून देश राहिलेला आहे। सुप्रीम कोर्टाला काही अधिकार दिलेले आहेत म्हणून आपला देश टिकलेला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ही संविधान मानणारे आणि संविधान न मानणारे अशा 2 विचारांमध्ये होत असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे यांनी सांगितलं की संविधानाला मानणारे आणि संविधानाला विरोध करणारे असा सरळ सरळ याच्यामध्ये हे आहे। देश विकणारे आणि देश स्वातंत्र्य करणारे असा हा भाग आहे। आपल्या सगळ्यांना, म्हणजे आपण सुशिक्षित आहोत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता कॉम्रेडनी सांगितलं की 4 संहिता म्हणजे ज्या आपल्या बापजाद्यांनी हे करून लढून मिळवलेले कायदे हे आता ते मोडीत काढलेले आहेत। तेवढंच नाही तर शेतकरी इथला खुश नाही आहे, इथला बेरोजगार खुश नाही आहे, इथला कामगार खुश नाही आहे। इथला कुठलाही घटक घेतला तर सगळ्या घटकांना काही ना काही प्रमाणात त्रास होतोय। हे असताना सुद्धा हे जे भाजप सरकार किंवा ही जी सांगतात मंडळी की आम्हीच निवडून येणार, आम्हीच करणार, कारण हा प्रोपगंडा करायचा आरएसएसचा हा पहिल्यापासूनचा हातखंडा आहे। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। बैठकीला आयटकचे जिल्हाध्यक्ष SB पाटील, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचारी युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील, फेरीवाली संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू भोसले, खाजगी आराम बस संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलदार मुजावर, बबन पाटील, दीपक निंबाळकर, उमेश पानसरे, मल्हारी पाटील, आनंदराव परुळेकर, कुंडलिक एकशिंगे, रवींद्र मोरे यांच्यासह विविध संघटित तसंच असंघटित कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।